नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे. मी आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्स येत राहतात. आज पण आपण एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेला आहोत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. खूप मोठी संधी आहे. ज्यांना हे जॉब करायचं आहे त्यांनी नक्कीच इथे अप्लाय करायचं आहे. पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. मी सविस्तरपणे पूर्ण माहिती सांगितलेली आहे. कोणतेही पॉईंट मिस करायचं नाहीये, जेणेकरून तुमचं मिसगाईड होऊन जाईल. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. मी सविस्तरपणे माहिती सांगितलेली आहे. किती फॉर्म्स आहेत, त्याच्यानंतर किती जागा आहेत, त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार आहे, वेतन किती असणार आहे, ही पूर्णपणे माहिती मी सांगितलेली आहे. सो कोणताही पार्ट मिस करू नका. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स येत राहतात. इथे IT कंपनीचे रिलेटेड जॉब असू द्या, बँकचे जॉब रिलेटेड असू द्या किंवा गव्हर्नमेंट जॉब्स असू द्या, महाराष्ट्र शासनाचे जॉब्स आहेत, असे वेगवेगळे जॉब अपडेट्स मी दररोज तुमच्यासाठी घेऊन येत आहे. सो नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करा आणि आपलं चॅनल शेअर करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स येत राहतील. जे काही जॉब अपडेट्स आहेत जे तुमच्यापर्यंत दररोज नवनवीन येत राहतील. आपण जॉबची सविस्तरपणे माहिती बघून घेऊयात. बँकेचं नाव आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. वयोमर्यादा बघा 22 ते 40 वर्ष आहे इथे. त्याच्यानंतर ही जी कॅटेगरी असणार आहे जॉबची, केंद्र सरकार नोकरी आहे. लक्षात घ्या, केंद्र सरकार नोकरी आहे. आणि इथे कोण कोण अप्लाय करू शकता तर महाराष्ट्रामधील कोणतेही उमेदवार तुम्ही असू द्या, महाराष्ट्रामध्ये राहणारे असतात तर ते उमेदवार इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामधून कुठूनही असू द्या, तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात. तर अनुभव इथे काही अनुभव नसला तरी चालणार आहे. तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा इथे चालणार आहे. आता आपण सविस्तरपणे माहिती घेऊन बघूया. आता इथे जी निवड प्रक्रिया होणार आहे ती पूर्णपणे मुलाखतद्वारे होणार आहे. त्याच्यानंतर आपण इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार आहे, एक्सपिरियन्स काय लागणार आहे, ही पूर्णपणे माहिती बघून घेऊयात. जी पहिली पोस्ट आहे ती आहे फॅकल्टी. इथे बघा, लक्षात घ्या, एज सुद्धा सांगितलेलं आहे 22 ते 40 वर्ष. क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. क्वालिफिकेशन बघा, पोस्ट ग्रॅज्युएट असू द्या, MA मध्ये असू द्या, MA डेव्हलपमेंट, त्यानंतर तुमचं BA किंवा BA विथ BEd झालेला असू द्या तरी सुद्धा चालणार आहे. आणि इथे मेन क्रायटेरिया म्हणजे तुमचं लोकल लँग्वेज आली पाहिजे. हे आता महाराष्ट्रातली लोकल लँग्वेज मराठी आहे, म्हणजे तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे आहे. शुड बी वेल कन्झर्वेंट विथ लोकल लँग्वेज असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे दुसरं पद दिलेलं आहे ऑफिस असिस्टंट. हे जे सेकंड पद आहे इथे 22 ते 40 वर्ष एज सांगितलेलं आहे. आणि इथे शल बी ग्रॅज्युएट, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असू द्या, BSW, BA, BCom असू द्या आणि कॉम्प्युटर नॉलेज असेल तर तुम्ही इथे नक्कीच डिझायरेबल आहे. तुमच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आहे बेसिक, आणि अकाउंटचं इथे बेसिक नॉलेज पाहिजे आहे. इथे सुद्धा सांगितलेलं आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया शुड बी वेल कन्झर्वेंट विथ द लोकल लँग्वेज. तुम्हाला लोकल लँग्वेज आलं पाहिजे आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सॅलरी किती असणार आहे हे सुद्धा आपण बघून घेणार आहोत. इथे सॅलरी अमाऊंट बघा, इन केस ऑफ फॅकल्टी सांगितलेली आहे. द कॉन्ट्रॅक्ट अमाऊंट शेल बी फिक्स, म्हणजे 20,000 तुम्हाला पर मंथ असणार आहे. आणि ऑफिस असिस्टंटसाठी 12,000 पर मंथ असणार आहे. त्यानंतर 15 डेज तुम्हाला लिव्ह सुद्धा भेटणार आहे आणि मॅक्झिमम 2 डेज पर मंथ सुद्धा भेटणार आहेत. इथे लिव्हची सुद्धा माहिती सांगितलेली आहे. तर जॉब प्रोफाईल दिलेलं आहे. हे पूर्ण माहिती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. तुम्ही ते सुद्धा एकदा बघून घ्यायचं आहे. इथे सिलेक्शन प्रोसिजर कशी होणार आहे ते सुद्धा बघून घेणार आहोत. पर्सनल इंटरव्ह्यू द्वारा होणार आहे. आणि इथे सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन बघा, लास्टची डेट आहे 13/10/2023, म्हणजेच काय 13 ऑक्टोबर 2023 हे लास्टची डेट असणार आहे. लास्ट डेट नंतर कोणतीही ऍप्लिकेशन तुम्हाला सबमिट करता येणार नाही. ही जी पूर्ण एलिजिबल कॅन्डिडेट असणार आहे, तुमचं जे एज्युकेशन इतकं झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, BA मधून असू द्या, तर तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहे. ही जी भरती आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, कंत्राटी भरती आहे. तुम्हाला कोणतीही अर्जाची फी घेतली जाणार नाही. लक्षात घ्या, ऍप्लिकेशन फी बघा, नो ऍप्लिकेशन फी सांगितलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर इथे जनरल इन्स्ट्रक्शन सुद्धा आहे. तुम्ही एकदा इथे बघून घ्यायचं आहे काय काय असणार आहे. हे फॉर्म भरायचं आहे आणि तुम्हाला हे फॉर्म पूर्णपणे नेम इन फुल, ॲड्रेस, त्याच्यानंतर काही डिसेबिलिटी असेल, तुमचं डेट ऑफ बर्थ ॲज पर लिव्हिंग सर्टिफिकेट वरती हे पूर्ण माहिती भरून तुम्हाला हे ऍप्लिकेशन सबमिट करायचं आहे. लक्षात घ्या, लास्ट डेट आहे 13 ऑक्टोबर 2023. तुम्ही आजपासून म्हणजे 30 सप्टेंबर 2023 पासून तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. हे जे फॉर्म आहे तुम्ही सबमिट करायचं आहे. ऑफलाईन फॉर्म आहे. हे फॉर्म पूर्णपणे तुम्ही प्रिंट काढून भरून पाठवून द्यायचं आहे. ही पूर्ण माहिती आहे. काही जरी क्वेश्चन असेल तर नक्कीच इथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करणार आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.